नवरा बायको मिळून तुम्ही सुद्धा महिन्याला 1,00,000 रुपये कमवत आहे आणि तुम्हाला प्रश्न पडला की ही सॅलरी कशी मॅनेज करू, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कॅल्क्युलेशन सांगणार आहे, त्याच्यानुसार तुम्ही तुमच्या सॅलरीचं मॅनेजमेंट हे नक्की तुम्ही करू शकत आहे. सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे की 50% म्हणजे 50,000ची सॅलरी ही आपल्याला बेसिक नीडसाठी खर्च करायची आहे. त्यामध्ये तुमचा ग्रोसरी आला, तुमचा लोन आला, तुमचे युटिलिटीज आले, तुमच्या मुलांचा खर्च असेल तो 50,000मध्ये आला आहे. त्यानंतर 20,000 रुपये हे आपले लाईफस्टाईलवर खर्च करायचं, म्हणजे शॉपिंग आली, रेस्टॉरंट्स आले, ट्रॅव्हल वगैरे तुमचे काही गोल असेल ते तुम्हाला 20,000मध्ये मॅनेज करायचं आहे. त्यानंतर आला इन्व्हेस्टमेंट पार्ट. त्यामध्ये आपल्याला 5,000 रुपये हे तुम्हाला टर्म प्लॅन आणि इन्शुरन्स म्हणजे मेडिक्लेमसाठी तुम्हाला वापरायचे आहेत आणि 25,000 रुपये जे उरलेले आहेत हे तुमच्या फायनान्शियल गोलप्रमाणे हे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचे. त्यामध्ये पण तुम्हाला मी त्यांचं ब्रेकअप देतो. 7,500ची SIP करायची 10 वर्षासाठी, 7,500ची SIP करायची 20 वर्षाकरता आणि 10,000ची SIP तुम्हाला करायची ही 30 वर्षाकरता. याने काय साध्य होणार आहे आपण बघूया. 7,500ची SIP 10 वर्ष तुम्ही स्टेपअप केली 10% दरवर्षी आणि 12% भेटले, मी असं गृहीत करतो, तर पहिल्या 10 वर्षामध्ये तुम्हाला भेटणार आहे 25 लाखाचा कॉर्पस. हा तुमच्या फायनान्शियल गोलसाठी तुम्ही तो वापरू शकता आहे. त्यानंतर दुसरा 7,500चा आपल्याला जे 20 वर्षाचा खर्च करायचा आहे त्यामुळे तुम्ही साध्य करणार आहे 1 करोड एवढा कॉर्पस. हा तुमच्या फायनान्शियल गोलसाठी तुम्ही हा वापरू शकता आहे. आणि तिसरा टप्प्यातला आपलं जी 10,000ची जी SIP आहे ती 30 वर्षाकरता करायची आहे, त्याने तुम्ही साध्य करणार आहे तुमच्या रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी 7 करोड एवढा चांगला कॉर्पस. तर 1,00,000मध्ये सगळं तुम्ही हे शक्य करू शकता आहे. फक्त तुम्हाला प्लॅनिंगची गरज आहे, स्ट्रॅटेजीची गरज आहे, तर तुम्ही हे नक्की मॅनेज करू शकता आहे. अशाच काही माहितीसाठी आणि तुम्हाला सुद्धा कस्टमाइज प्लॅन हवा असेल तुमच्या सॅलरीसाठी तर नक्की संपर्क करा. धन्यवाद.